नमस्कार. राज पुजारी व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि आजचा आपला प्रवास आहे सातारा ते आंजर्ला, अर्थात कोकणामध्ये. आणि आजच्या या प्रवासात माझ्यासोबत आहे ही सुंदर अशी बुलेट, जी की खूप पेट्रोल खाते. साताऱ्यातून आम्ही ही बुलेट घेऊन हा प्रवास केला आहे आंजर्लापर्यंत, जो की समुद्रकिनारा आहे. साताऱ्यातून मेढामार्गे तुम्ही निघालात की केळघर ते महाबळेश्वर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये तुम्हाला घाट आणि असे छोटेसे काही धबधबे पाहायला मिळतील. घाटातून प्रवास करत असताना तुम्हाला उजव्या बाजूला केळघरसह इतर अनेक छोटी छोटी गावं पाहायला मिळतील. आत्ता आपण केळघर मार्गे महाबळेश्वरकडे निघालोय आणि तुम्हाला उजव्या हाताला खूप सारी गावं दिसतील. आणि आजच्या या प्रवासामध्ये सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे पाऊस बऱ्यापैकी झालेला होता आणि त्यामुळं रस्ते वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी ओलसर दिसतील. बाईकचा हा माझा लांबचा प्रवास आहे. आत्तापर्यंत मी बाईकवरती जो काही प्रवास केला आहे त्यामध्ये सातारा ते आंजर्ला, दापोली, हर्णे हे जे काय अंतर आहे, तर हे माझं सगळ्यात जास्त आत्तापर्यंत प्रवास केलेल्या अंतरापैकी टॉपचं अंतर आहे. त्या व्यतिरिक्त बाईकवरती सातारा जिल्हा किंवा पुणे वगैरे अशा भागामध्ये पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये प्रवास करताना जो काही आनंद घेता आला तो आत्ता तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये, हा व्लॉग पाहताना नक्कीच लाभेल. महाबळेश्वरपासून अजून आपण बऱ्याच लांब अंतरावरती आहोत आणि सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही हा प्रवास सुरू केला होता. आणि त्यावेळेस रस्त्याच्या कडेला शाळेत कॉलेजला जाणारी हे छोटे छोटे विद्यार्थी बंधू भगिनी तर हा जो काही तुम्ही परिसर पाहताय, आत्ता वातावरणामध्ये थोडीशी गुलाबी थंडी असल्यासारखा भास होतो. आणि एकंदरीत हा प्रवास करत असताना तुम्हाला इथं ज्या वाऱ्याच्या लहरी आणि धुक्यांचा जो काही स्पर्श होतोय, तर तो व्हिडिओ पाहताना तुम्हाला होईल का नाही माहीत नाही, पण आत्ता बाईकवरती आम्ही चाललोय तर खूप छान वाटतंय हा प्रवास करताना. आणि सोबतच थंडी आहे. आत्ता आपण प्रवास करतोय महाबळेश्वरच्या घाटातून, जो की केळघर मार्गे महाबळेश्वरला जातानाचा परिसर आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे काही तुम्ही आत्ता दृश्य पाहताय, हे जे काही क्लिप्स पाहताय, हे माझ्या मोबाईलवरती शूटिंग केलेलं आहे आणि विदाऊट एडिटेड रॉ फुटेज आपण तुम्हाला दाखवतोय. तर हे मोबाईलमध्ये ज्या प्रकारे अंधार, धुके, त्यानंतर थोडासा प्रकाश वगैरे जे काही दिसतंय, तर ते ॲज इट इज या व्लॉगमध्ये अपलोड केलेलं आहे. थोड्याशा धुक्याला सुरुवात झालेली आहे. हळूहळू पुढचा रस्ता थोडासा धुक्यामध्ये हरवलेला जाणवतोय.
आजच्या प्रवासाची खास गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गर्दी फारशी जाणवत नाहीये. सकाळची वेळ आणि ही गुलाबी थंडी महाबळेश्वरची. तर आपण महाबळेश्वरच्या आसपास पोचलेलो आहोत आणि महाबळेश्वरच्या जसं जसं जवळ जातो आपण तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ह्या भिंती दिसायला लागल्या की समजायचं महाबळेश्वर जवळच आहे. आणि त्याहीपेक्षा चांगली बाब म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ह्या ज्या भिंती आहेत ह्या ज्या प्रकारे शेवाळल्या जातात आणि त्यामुळं ज्या प्रकारे त्यांच्यावरती एक हिरवी शाल ओढली जाते. तर महाबळेश्वरमध्ये एंट्री करताना ह्या ज्या भिंती आहेत या भिंतींवरचा जो रंग आहे तो नैसर्गिक रंग अर्थात शेवाळलेल्या भिंतींमुळे आलेला तो रंग. आता साधारणतः 9-9:30चा हा टायमिंग आहे आणि तरी देखील प्रचंड धुके आणि थंडी इथं जाणवतीये. मुळात आम्ही बाईकवरती प्रवास करत असल्यामुळं आम्हाला जरा हवेशीर वातावरणात फेरफटका मारायची संधी मिळते आणि त्यासोबतच थंडी पण सहन करावी लागते. अजून आपण पुढे आंबेनळी घाट वगैरे तिथपर्यंत पोचलेलो नाही आहे. तरी देखील तुम्ही हे पाहू शकता कशा प्रकारे इथं धुकं आहे ते. आणि आत्ता आपण महाबळेश्वर क्रॉस करून आंबेनळी घाटाच्या मार्गाकडे निघालेलो आहोत आणि खरा थरार तो इथेच पाहायला मिळेल. आणि प्रचंड असं धुकं आहे, समोर काय दिसत नाहीये. तर आम्ही आहोत महाबळेश्वरच्या जंगलात आणि प्रचंड असं धुकं आहे. आंबेनळी घाट पाहू शकता तुम्ही, हा नजारा झाडाझुडपातला. वाव.
आत्ता आपण जो प्रवास करतोय तो आंबेनळी घाट मार्गाचा प्रवास आहे. महाबळेश्वर ते पोलादपूरचा जो काही भाग आहे त्या दरम्यानचा हा आंबेनळी घाटाचा मार्ग. आंबेनळी घाटातील मागच्या वर्षीची जी घटना आहे, सातारा आणि बाहेरील एक असे जवळपास 7-8 तरुण युवक इथं घाटामध्ये खोलदरीत पडून मृत्युमुखी पडले होते. उन्हाळ्याच्या दिवसातला तो प्रसंग आहे आणि तुम्ही पाहत असाल की प्रचंड असं धुकं आहे, खोलदरी आणि त्याच्यामध्ये हे धुकं पसरलेलं. पुढून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेणं पण कधी कधी अवघड होतं. आता आपण चाललेलो आहोत आंबेनळी घाट मार्गातून आणि या रस्त्याने जात असताना उजव्या हाताला तुम्हाला छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतील. त्यापैकीच हा एक धबधबा आहे. इथं आम्ही काही क्षण थांबलो होतो आणि तिथं काही पर्यटक आले होते. तर प्रतापगडाच्या थोडंसं पुढं आल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर असा हा डोंगरदऱ्यांचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्यापैकी आंबेनळी घाट क्रॉस करून पुढं आल्यानंतर फारसं धुकं वगैरे काय जाणवत नाही आणि आत्ता लकीली पोलादपूरच्या जवळ येताना पाऊससुद्धा थांबलेला होता आणि त्यानंतर आम्ही पोलादपूर चौकामध्ये थोडासा चहा नाश्ता करून मुंबई गोवा महामार्ग जो आहे या महामार्गाने प्रवास सुरू केला. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये या रस्त्याने जात असताना डाव्या साईडला जर तुम्ही पाहिलंत आणि उजव्या बाजूला वगैरे तर जे कुठले मोठे मोठे डोंगर तुम्हाला दिसतात तर त्या डोंगरावरती अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात ढग असतात, धुकं असतात आणि ते पाहताना जो काही आनंद भेटतो तो शब्दात सांगण्यासारखा नाहीच आहे. मुळात तो तुम्हाला तिथं प्रत्यक्षात जाऊनच अनुभवता येईल. आत्ता आपण प्रवास करतोय मुंबई गोवा महामार्गावरून आणि हा जो नवीन बोगदा झाला आहे टनेल, याच्यातून तुम्ही जर बाईकने प्रवास करत असाल योग्य स्पीड मेंटेन ठेवून तर तुम्हाला जवळपास 2 ते 2.25 मिनटं यातून बाहेर पडायला वेळ लागतो. दापोलीत आल्यानंतर दापोलीतील माझे वरिष्ठ मार्गदर्शक आणि वयानेही मोठे असलेले डॉक्टर मित्र रमेश मांगले सर यांच्यासोबत आम्ही दापोलीतील काही खेडेगावांना व्हिजिट करायला गेलो होतो. तर त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला इथल्या खेडेगावातल्या परिसराची ही झलक आत्ता पाहायला जी मिळते आहे ती जुलै महिन्यातली आहे. म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर भात लावणी वगैरे झाल्यानंतरचा हा एकंदरीत भाग आहे. ही बाग प्रचंड मोठी आहे. मंदिर वगैरे होतं तेच की ते तिकडचे आसुद बाग मंदिर होतं हो. ते वरती डोंगरावर आहे.
साईडला एकदम तुम्ही जे पाठवलं होतं याच्यात बघा कसं दिसतं. हे बघितलं कसलं छान वाटतंय. हे किती छान वाटतं बघितलं. आत्ता आम्ही आहोत आसूदबाग परिसरामध्ये आणि इथं प्रचंड अशा मोठ्या आणि खूप मोठ्या जागेवरती पसरलेली ही पोपळीची नारळाची बाग तुम्हाला पाहायला मिळेल. आसूदबागचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले श्री केशवराज मंदिर, ते तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन. तर हा आहे आसूदबागचा परिसर, पावसाळ्यातील दिवस आणि त्या दिवसांचं हे एकंदरीत वातावरण.
जे हिरवं दिसतंय ना, आसूदबागचा परिसर पाहून झाल्यानंतर आम्ही आत्ता निघालोय हर्णे बंदरच्या परिसरातून. हर्णे बंदर किनाऱ्यावरून जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून हरनाई आणि पुढे पाचपंढरी म्हणून जे गाव आहे त्या गावातून आंजर्ला मुरडी ह्या गावाकडे आम्ही आत्ता निघालोय. आणि तुम्ही हा जो काही समुद्रकिनारा पाहताय हा आहे हर्णे, हरनाई आणि पाचपंढरीचा समुद्रकिनारा. नाहीतर मी गावानं सरळ गेलो असतो. लास्ट टाइम अशी हिरवळ नव्हती. असं सगळं आहे. हा आहे आंजर्ला मुरडी ही जी 2 गावं आहेत या गावातला परिसर. आणि इथून आम्ही चाललोय आंजर्ल्याच्या समुद्र किनारपट्टीवरती. ही मुरडीतली आणि आंजर्ल्यातली काही गावं आणि तिथली ही घरं आहेत. कोकणातल्या घरांची आणि तिथल्या बांधकामांची वैशिष्ट्ये तुम्हाला माहितीच आहेत. आणि इथून जवळच समुद्रकिनारा आहे तर त्या समुद्रकिनाऱ्याकडे आम्ही चाललोय.
तर मित्रांनो, हा होता माझा सातारा ते आंजरला पावसाळ्यातील प्रवास, जो की तुम्ही आत्ता ह्या व्लॉगमध्ये पाहिलात. आंजरला समुद्रकिनाऱ्यावरून आम्ही नंतरचा जो काही प्रवास सुरू केला तो परतीचा प्रवास, अर्थात साताऱ्याला. समुद्रकिनाऱ्यावरून माघारी फिरताना पाचपंढरी हे जे गाव आहे, ह्या गावाच्या मार्गाने हरणाई, हरणे आणि दापोली या मार्गावरून आम्ही परत साताऱ्याला यायला निघालो. माघारी येताना पोलादपूरमध्ये चहासाठी थांबलो असताना प्रचंड असा पाऊस पडत होता आणि त्यानंतर आम्ही पूर्णपणे भिजलो असल्याने कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बनवला नाही. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि शॉक स्टुडिओज ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.